1 ते 4 मे दरम्यान मुंबईत पार पडणाऱ्या वेव्ज परिषदेअंतर्गत आशय आधारित अर्थव्यवस्थेसाठी $1 अब्ज एवढा निधी उभारला जाणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. नवी दिल्लीत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. या निधीचा उपयोग नवीन निर्मात्यांना त्यांच्या कलात्मकतेचा विकास करण्यासाठी तसंच जागतिक स्तरावर पोहोचण्यासाठी केला जाईल असं ते म्हणाले. क्रिएटर इकोनॉमी के लिए $1 बिलियन का फंड क्रिएट किया जाएगा, जो कि इस पूरे वेव समिट का एक बहुत बड़ा मेजर इस प्रोग्राम को आगे ले जाने के लिए होगा. $1 बिलियन फंड विल बी क्रिएटेड फॉर द क्रिएटर्स इकोनॉमी, which will be basically for making sure that all our energetic creators using the latest technologies today, they will be able to get access to capital and hone their skills, upgrade their production levels and reach out to the global market. देशातलं पहिलं IICT अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी मुंबईत उभारलं जाणार असून त्यासाठी केंद्र सरकारकडून 391 कोटींचा निधी मंजूर केल्याचं ते म्हणाले. क्रिएटर्स चॅलेंज अंतर्गत देशभरातल्या 25 लाखाहून अधिक तरुण उमेदवारांनी या स्पर्धेसाठी नोंदणी केली असून त्यातून 80,000 स्पर्धक स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. परिषदेत 100हून अधिक देश सहभागी होतील. या सगळ्यातून 1000 उमेदवारांची पुढील फेऱ्यांसाठी निवड केली जाणार असल्याचं वैष्णव म्हणाले. आगामी वेव्ज परिषदेचं आयोजनही मुंबईतच केलं जावं असं निवेदन केंद्र सरकारला देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. वेव्ज परिषदेसाठी मुंबई आणि महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. और ये जो दुनिया का सबसे बड़ा प्लेटफॉर्म तैयार हो रहा है, हम तो ये निवेदन भारत सरकार से करने वाले हैं कि ये प्लेटफॉर्म आने वाले दिनों में एक प्रॉपर्टी के रूप में हमेशा मुंबई में ही आयोजित किया जाए. तो मैं महाराष्ट्र सरकार की ओर से भारत सरकार को आश्वस्त करता हूं कि इसकी सफलता में हम कोई कसर नहीं छोड़ेंगे. एक ग्लोबल ब्रांड तैयार हो रहा है जिसका देश को और मुंबई को बहुत फायदा होगा. वेव्ज हा एक जागतिक ब्रँड तयार होत असून देशाला आणि मुंबईला याचा मोठा फायदा होईल. क्रिएटिव्ह इकॉनॉमीत भारताला अग्रणी आणण्यात हा मंच मोठी भूमिका बजावणार असून कान्स महोत्सवाच्या धर्तीवर होणाऱ्या या परिषदेसाठी येणाऱ्या सर्व मान्यवरांना उत्तम अनुभव देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकार करेल असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं.